मकर 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. मकर राशीला हा महिना कसा जाणार, नवग्रह काय फळ देणार हे पाहू. मकर राशीचे स्वामी शनी आहेत. शनी तुमच्या दुसऱ्या घरात विराजमान आहेत. तिसऱ्या घरात राहू, बुध, मंगळ, चौथ्या घरात शुक्र, सूर्य आहेत व पाचव्या घरात गुरु, तर 9व्या घरात आहेत केतू. मकर राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात चांगले असेल, कारण तुमच्या स्वामीवर कोणत्याही पापग्रहाची दृष्टी नसेल. त्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम असेल. फक्त तुमची अस्वस्थता वाढेल व त्वचेचे विकार जाणवतील, याची काळजी घ्यावी. बाकी आरोग्य उत्तम असेल. मकर राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना उत्तम फळ देणारा ठरेल. 19 मे नंतर तुमचा अभ्यास खूपच चांगला होईल. तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. अभ्यासाविषयी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला या महिन्यात चांगले यश मिळेल. मकर राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना ठीक असेल. फक्त तुमच्या जोड्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. जोडीदार जिद्दीपणा दाखवू शकतो. तसेच जोडीदार स्वतःचे म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करेल. पण 19 मे नंतर तुमचे नाते सुधारेल. ज्यांचे ब्रेकअप झाले होते, ज्यांचे बोलणे बंद झाले होते, त्यांचे पुन्हा पॅचअप होऊन संवाद सुरू होईल. तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. तुमच्यातील गैरसमज दूर होतील. मकर राशीच्या वैवाहिक जोड्यांना हा महिना खूप चांगला जाईल. तुम्ही जोडीदारासोबत खुश असाल. त्याच्यासोबत प्रेमळ वेळ घालवाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला पत्नीचे प्रेम मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात सुख व समाधान असेल. मकर राशीच्या अविवाहितांचा विवाह जुळून येईल. तसेच मकर राशीला भाग्य या महिन्यात उत्तम साथ देईल. पण 11 मे नंतर तुम्ही कामाची सुरुवात, खरेदी, मीटिंग, प्रवास, गुंतवणूक, शुभकार्ये, मांगलिक कार्ये या गोष्टी 11 मे नंतर करू शकता. तुम्हाला लाभ मिळेल. मकर राशीच्या व्यक्तींचे करिअर या महिन्यात 19 मे नंतर खूप चांगले असेल. तुम्हाला चांगला धनलाभ मिळेल. प्रमोशन होऊ शकते. तुम्ही परिवर्तन कराल. तुम्हाला कोणाचा तरी पाठिंबा मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. साहस, पराक्रम वाढेल. कामात ऊर्जा राहील. तुमचे करिअर उत्तम असेल. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. 11 मे अगोदर थोडे अडचणी येतील. 11 मे नंतर चांगला फायदा होईल. एकूण मकर राशीला हा महिना उत्तम जाईल. धन्यवाद.